आता असं आहे की भारतात भारतात भारतीय भाषा भारतीयांना येत नाही. आपली म्हणजे पूर्वीची व्यवहार भाषा संस्कृत होती. पण आता आपल्याला संस्कृत शिकवणार कोण? अमेरिकन प्रोफेसर. जे वास्तविक आपण जगाला शिकवायला पाहिजे ते जग आपल्याला शिकवणार. त्याच्यामुळे आपल्या मुलांना नाही येतो मातृभाषा. घरातलं जे आहे ते बोलतात. मम्मी मला राईस नको असं म्हणतात. आधी आधी शब्द सुद्धा माहीत नसतात. नाही. इंग्रजी मीडियम हे कारण असत नाही. आपल्या घरामध्ये आपण मातृभाषेचा उच्चार नीट केला तर समजतं, पण येते सुद्धा आपण जर करत नाही. ते काय कारण असेल? पण संत मंडळीला नेहमी लोककल्याणाची तळमळ लागली असते. आणि म्हणून ठीक आहे, तुम्ही येत नाही तर आम्हीच इंग्रजी घेऊन तुमच्याकडे येतो असा विचार ते स्वाभाविक करतात. चांगलंही आहे, कारण आपल्याच मुलांना फक्त आपल्या शिकवायचं असं नाही आहे. हे जगासाठी तारणहार ठरणारा पसायदान ज्यात मागितला असा हा ग्रंथ आहे. सगळ्या जगाचीच आवश्यकता जगातही पोहोचेल. फक्त अडचण अशी आहे की त्या इंग्रजी भाषेमध्ये त्या आपल्या कल्पना व्यक्त करणारे शब्द नाही. तुम्ही जिथे ज्ञानेश्वरांनी एक शब्द वापरला तिथे 10 शब्द टाकावे लागतात आणि तरी समजते की नाही सांगता येत. कल्पवृक्षाला काय म्हणणार इंग्रजी? चेतना चिंतामणीचे गाव. चिंतामणी कसं ट्रान्सलेट करणार? त्या कल्पना तिकडे नाही. धर्म हा शब्दच. विश्व स्वधर्म सूर्य पाहू, धर्माला शब्दच नाही तिकडे. रिलीजन म्हणतात, पण ते तो संप्रदाय आहे, पूजा पद्धती आहे. पण ही अडचण सुद्धा आम्ही पाहिलं, म्हणजे 2 शब्द पाहिले चिंतामणी आणि त्याच्यात माझ्या लक्षात आलं, त्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडीफार कल्पना येईल, पूर्ण येतच नाही असं नाही आहे, परंतु ती आल्यामुळे अशी बुद्धी होईल की त्याला ज्ञानेश्वरी वाचायची, मराठी शिकलं पाहिजे.